नमस्कार, स्वागत आहे आपलं छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये. मी आज पहिल्यांदा बनवत आहे मिनी ब्लॉग आणि मला एकदमच आठवण आलं. मी घरी बनवत होती घरातलं आपलं घरगुती मस्तपैकी बटर हे रोजचं आपलं डेली खाण्यात लागतं मुलांना वगैरे, त्यासाठी मी आणि आपणही खातो चवीने, त्यासाठी मी बनवत होते. मला आठवण आली की चला आपण हा ब्लॉग करूया, छोटासा आपला मिनी ब्लॉग टाकूया. त्यासाठी मी तुम्हाला दाखवत आहे. तेव्हा किती सुंदर असं घरातल्या घरी घरचं आहे, एकदम छानसं बटर. मी आता त्याला मस्तपैकी 2 पाण्याने धुतले गेले आधी आणि आता मी 3 पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये धुवायला. त्याला मी एकदम मस्तपैकी छानसं धुवून घेत आहे. धुवून जितकं पण त्याच्यातलं ते आंबटपणा आहे तो आपण सगळा काढून घेणार आहे धुवून. मी तुम्हाला जवळूनही दाखवते. हे बघा छान हे पहा असं याला छान धुत आहे आणि मी बर्फाने धुणार आहे. हे मी बर्फही तयार करून घेतलेला आहे. मी मस्तपैकी पहिले गार पाण्यानेच धुतलंय. मी 3 पाण्याने धुतले गेले. आता चौथ्याने मी बर्फाने याला सेट करणार आहे. आता मी सगळं हे पाणी काढून घेणार आहे. मग शेवटी त्याच्यामध्ये बर्फ टाकणार आहे. चला म्हटलं आपल्या मैत्रिणींनाही दाखवूया आपण मी कसं बनवते घरातल्या घरात अमूल बटर सारखं सेम. त्या अमूल बटरच्या बाहेरच्या बटरला एवढी टेस्ट असते, एवढं या घरच्या बटरला छान सुंदरशी टेस्ट असते. आणि हे गाईची मलाईचं मी केलेलं आहे. गाईचं आपण मलाई दुधाची मलाई जमवून ठेवतो ना, त्याचं हे काढलेलं आहे मी लोणी आणि त्याचं मी आता बनवणार आहे. आता हा मी बर्फ त्यात घालून घेणार आहे. हे पहा मी आता मस्तपैकी बर्फ टाकून घेतलेला आहे आणि आता बर्फाने मी छानसं याला मस्त कडक करणार आहे बर्फ टाकून. आणि हे मस्त गिरगाईचं या गिरगाईची मलाई, सगळे गिरगाईचं दूध असतं ना त्याची मलाई आहे आणि त्याचं मी बटर बनवते. खूप पौष्टिक आणि स्वादिष्ट छान टेस्ट बनतं याच्याने. माझ्या सौरभला खूप आवडतं, हौशीने खाते मी. मला पावभाजीला त्याला ब्रेड बटर घरातलं आपण होममेड करून ठेवायचं घरातल्या घरात, बाहेर चालण्यापेक्षा. मस्त आपण थालीपीठ केले, थालीपीठा मस्त मस्त गोळ बटर आपला लोणीचा गोळा द्यायचं पोरांना. हौशीने खातात दही खाणार आहे. झालं मस्त पैकी कडक. त्याच्यामध्ये थोडं मीठ घालणार. आपलं तयार आहे घरच्या घरी बटर तयार झालं आपलं खाण्यासाठी. चला मग भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉग मध्ये. मी छोटा परत असा एक व्हिडिओ करेन. तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक कमेंट नक्की करा की तुम्हीही असं करून बघा कसं वाटलं तुम्हाला ते सांगा. बाय. मस्तपैकी तयार झाले. आता आपलं बटर खाण्यासाठी तयार. आता मी याला मस्तपैकी डब्यामध्ये स्टोरेज करणार आहे. आता हे आपण डब्यात भरून फ्रीझरमध्ये आता ठेवून द्यायचं. याला टेन्शन